नमस्कार मंडळी, आता आहे देवप्रयाग या ठिकाणी। देवप्रयाग हे ठिकाण काय आहे तर रामाची पत्नी सीतामाता यांना रावणानं चोरून नेलं। नंतर 18 पद्म वानरांच्या साक्षीनं रामप्रभूजींनी लंकेवरती स्वारी केली आणि रावणाचा वध केला। रावण हा ब्राह्मण कुलोत्पन्न असल्यामुळे ब्राह्मण हत्येचं पातक प्रभू श्री रामचंद्रांना लागलं आणि मग या पापातून मुक्त होण्याकरता प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी तपश्चर्येला आले ते ठिकाण म्हणजे व्हिडिओमध्ये आपण जे पाहत आहात तेच हे देवप्रयाग हे ठिकाण। या देवप्रयाग या ठिकाणी ही जी समोर आपल्याला वाहणारी पवित्र अशा पद्धतीची नदी दिसते ही भागीरथी आहे आणि ही या बाजूने जी येते आहे ही अलकनंदा आहे। अलकनंदा ही भगवान बद्रीनाथांच्या सानिध्यामधनं येते आणि ही भागीरथी गंगोत्रीधाम राजा भगीरथानं आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता 3 पिढ्या जी काही तपश्चर्या केली त्या 3 पिढ्यांची फलश्रुती म्हणून गंगा माता प्रसन्न झाली आणि भगीरथ राजाच्या प्रयत्नांना यश आलं म्हणून ती भागीरथी आणि ही समोरची अलकनंदा आणि अलकनंदा आणि भागीरथी यांचा या ठिकाणी देवप्रयाग येथे हा झाला हा संगम आणि इथून पुढे निर्माण झाली ती पवित्र जगाला पावन करणारी माँ गंगा मैया। ही गंगा मैया इथून ऋषिकेश, हरिद्वार, काशी, त्यानंतर प्रयागराजला यमुना मातेला आपल्यामध्ये सामावून घेऊन मग नंतर कलकत्ता या ठिकाणी गंगासागर काकोद्वीप या ठिकाणी गंगा सागराला मिळाली। तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतायत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण या व्हिडिओमध्ये मला अजून एक मुद्दा प्रकर्षण आपल्याला सांगायचा आहे। ही जी भागीरथी आहे आणि ही समोर अलकनंदा आहे तर नातं सांगत असताना या दोघींचं सासू सुनांचं नातं सांगितलं जातं। भागीरथी ही आवाज करते म्हणून ही सासूच्या रूपामध्ये वाहते आणि अलकनंदा ही शांत वाहते म्हणून ती सुनेच्या रूपामध्ये सांगितली जाते। अशा पद्धतीने या दोघींचंही नातं या ठिकाणी सांगितलं जातंय।